मुंबई उच्च न्यायालय लिपिक पद असो किंवा शिपाई पद असो किंवा स्टेनोग्राफर असो किंवा कार ड्रायव्हर पद असो, तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल आणि एक गोष्ट तुम्ही जर लक्ष दिले नसेल तर या ठिकाणी तुमचं फॉर्म भरून काही अर्थ राहणार नाही. 100% तुमचं फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे. तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत आणि एक अतिशय महत्त्वाची चूक आहे की बरेच कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी करत आहेत. तर ती चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही. तर ती चूक कोणती आहे ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बऱ्याच कॅन्डिडेट्सनं दोन वेळेस फॉर्म भरलेले आहेत. का दोन वेळेस फॉर्म भरलेले आहेत? कारण एक फॉर्म त्यांचा चूक झालेला आहे, त्याच्यामुळे दुसरा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे दुसरा फॉर्म जरी भरलेला असला तरी काही या ठिकाणी मिस त्यांना दाखवत आहे, काहीतरी चुकलेलं आहे असं त्या ठिकाणी दाखवत आहे प्रिंट मध्ये. मग अशा कॅन्डिडेट्सनं काय करायचं? त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरल्याच्या नंतर फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी करत आहात, तर त्यावेळेस या ठिकाणी रजिस्ट्रेशन आयडी टाकल्याच्या नंतर तुम्हाला चुकीचं या ठिकाणी दाखवत आहे. तर असं का होत आहे विद्यार्थ्यांच्या सोबत? कारण की या ठिकाणी जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यावेळेस जर तुमचे चुकून एक किंवा दोन फॉर्म त्या ठिकाणी भरलेला असेल तर तेवढी घाबरायची आवश्यकता नाही. कारण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो फॉर्म आहे तो ऍक्सेप्ट झाला आहे किंवा नाही, किंवा फॉर्म तुम्ही बरोबर भरलेला आहे का नाही हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर या ठिकाणी जो तुम्ही SBI कलेक्ट रेफरन्स नंबर टाकलेला आहे तर तो तुम्ही व्यवस्थित टाकलेला आहे का? ज्या फॉर्मची प्रिंट तुम्ही काढलेले ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आहे. जर हे व्यवस्थित असेल आणि तुमचं ते फॉर्म न चुकता तुम्ही भरलेला असेल तर तुम्हाला त्या फॉर्म मध्ये कोणती अडचण निर्माण होणार नाही. परंतु जर दोन फॉर्म भरलेले असतील आणि SBI कलेक्ट रेफरन्स मध्ये जर फरक दिसत असेल तर मात्र या ठिकाणी तुमचं फॉर्म फिलिंग चुकलेलं आहे आणि इन फ्युचर मध्ये तुम्हाला 100% या ठिकाणी अडचण निर्माण होत असते. त्याच्यामुळं आता शेवटचे दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामुळं पूर्ण फॉर्म व्यवस्थित एक वेळेस तुम्ही चेक करून घ्या की व्यवस्थित भरलेला आहे किंवा नाही. अजून तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. त्याच पद्धतीने आता फॉर्म फिलिंग प्रोसेस आता संपत आलेली आहे आणि लवकरात लवकर एक्झाम देखील होणार आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला लेखी परीक्षेसाठी, तर लेखी परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची आहे तर त्यासाठी शिपाई जर पदाची तुम्ही तयारी करत असाल तर ऑथेंटिक आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. टोटल 40 क्वेश्चन सेट आहेत आणि लिपिक पदाची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. पॅसेज आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.